तर त्यांना एवढंच सांगेन मी की एकदा आपल्या गुरुकुमामध्ये या, आमच्या अगरबत्तींचा अनुभव घ्या आणि बघा तुम्हाला तुमचा गणपती कसा एकदम आनंदात आणि आनंदमय भक्तिमय वातावरणात करतो। तसेच झांजा गुरुकृपामध्ये या उपलब्ध झालेल्या आहेत, त्याचा नाद बघू शकता तुम्ही, एकदम मस्तपैकी अगदी मी सिंगापूरला असतो, नेव्हीमध्ये केमिकल टँकरवर असतो। तर तिकडे असताना मी काकांची व्हिडिओज बघितली आणि व्हिडिओ 2-3 म्हणजे पूर्ण सर्च केलं, पायरेट्स वगैरे, ते लाकूड वगैरे सगळं। नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे। गणपती जवळ आलेले आहेत, आता पाद्यपूजनाची धामधूम चालू आहे सगळीकडे, तसंच आगमन पण चालू झालेले आहेत। तर गणपतीचे वेध लागलेले आहेत लोकांना। आता गावी जाण्यासाठी चांगल्या चांगल्या अगरबत्त्या लोकांना पाहिजेत, तर त्या कुठे मिळतील? तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार, गणेश गल्ली, लालबाग, इथे सगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या आपल्याला मिळतील। जसे की मसाला, सेंटेड, मोठे पाव किलोचे पुढे, 50 ग्रॅम, जसे पाहिजेत तसे। तसेच गणपतीसाठी आपल्याला धूप लागतो, कापूर लागतो, हे सगळं साहित्य आपल्या गुरुकृपामध्ये आता उपलब्ध झालेलं आहे। आणि महिन्याच्या अगोदरच चाकरमानी खरेदी करतात, गावी जाण्यासाठी चांगल्या चांगल्या अगरबत्त्या शोधत असतात। तर त्यांना एवढंच सांगेन मी की एकदा आपल्या गुरुकृपामध्ये या, आमच्या अगरबत्तींचा अनुभव घ्या आणि बघा तुम्हाला तुमचा गणपती कसा एकदम आनंदात आणि आनंदमय भक्तिमय वातावरणात कसा जाईल, त्यासाठीच आपण ह्या सगळ्या अगरबत्त्या घेऊन आलो। तर आपण गुरुकृपा गोल्ड सॅन्डल, गुरुकृपा स्पेशल, गिरनार ह्या अगरबत्त्यांना तर एवढा प्रचंड प्रतिसाद दिलाय, बऱ्याच लोकांनी कुरिअर करून आपल्याकडून मागवले आहेत, परत रिपीट ऑर्डर आल्या। तर एकदाच मी माझ्या दुकानातील ज्या बेस्ट अगरबत्त्या आहेत त्या 5, म्हणजे जशा आहेत भरपूरच, पण ज्या आमच्या रनिंग अगरबत्त्या आहेत, गोल्ड सॅन्डल आणि गुरुकृपा स्पेशल सोडून, जशी सुरुवात कराल तर कुबेर दर्शन, ही एवढी सुंदर अगरबत्ती आहे। कुबेर दर्शन नावाप्रमाणे आहे, एक अगरबत्ती जरी लावली तरी बाजूवाल्याने विचारलं पाहिजे की कोणती अगरबत्ती लावली, अशी ही कुबेर दर्शन आहे। आणि ही एवढी लोकप्रिय झाली आता, याच्यामध्ये 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि पाव किलो याच्यामध्ये उपलब्ध आहे। 500 रुपये पाव किलो याची किंमत। त्याच्यानंतर भीमाशंकर, ही भीमाशंकर पण अजून तुम्ही ऐकलं नाही नाव, एकदा वापरा, सुंदर अगरबत्ती आहे। भीमाशंकर सारखी अगरबत्ती पण नाही तुम्हाला बघायला मिळणार। आणि ही तुम्ही लावल्यानंतर तुमचं मन प्रसन्न व्हायला पाहिजे, त्यासाठी ही गणेश उत्सवासाठी खास भीमाशंकर। गिरनार तर माहितीच आहे तुम्हाला, जो आपण गिरनारला गेल्यानंतर सुगंध जाणवतो, तसा वेगळा सुगंध ना फुलांचा ना कसला, एक आध्यात्मिक वेगळा सुगंध, जे लावल्यानंतर मन प्रसन्न होतं, त्यासाठी ही गिरनार अगरबत्ती। त्याच्यानंतर रामेश्वरम म्हणून आपण बनवले, ही पण अप्रतिम आहे, मसाला हाताने वळलेली अशी अगरबत्ती आहे। ही पण सगळ्या रेंज 500 रुपये पाव किलो प्रमाणे आहेत, जसं की 100 रुपयाला 50 ग्रॅम। त्याच्यानंतर हिना एवढी सुंदर अगरबत्ती आहे। जेवढी लोकांनी गोल्ड सॅन्डल वापरली, जेवढी गिरनार वापरली, तेवढीच हिना अगरबत्ती पण लोकांनी कौतुक केलेलं आहे। हिना पण आपल्या कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर जो धार्मिक वातावरणाचा सुगंध असतो, जसं की मन प्रसन्न होतं, तशी ही अगरबत्ती आहे। तुम्ही घरी लावली तर तुम्हाला वाटलं की आपण देवळात आहोत कुठल्या, अशी ही हिना अगरबत्ती आहे। ही पण एकदा ट्राय करा। ही पण 100 रुपये 50 ग्रॅम, तसं 500 रुपये पाव किलो। त्याच्यानंतर केदारनाथ म्हणून आपण बरेचसे ज्योतिर्लिंगाच्या नावाच्या अगरबत्त्या बनवल्या जातात, की रामेश्वरम, त्याच्यानंतर केदारनाथ, भीमाशंकर, त्याच्यामधलंच हे केदारनाथ म्हणून अगरबत्ती आहे। वेगळाच जरा, केदारनाथ म्हणजे असा बकूर वगैरेचा कसा सुगंध असतो, तसा आध्यात्मिक सुगंध आहे। लावल्यानंतर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की एकदम मन शांत आणि प्रसन्न व्हायला पाहिजे, अशी ही केदारनाथची अगरबत्ती आहे। त्याच्यानंतर समर्थ दर्शन, ही पण आपली स्टिक होती। समर्थ दर्शन ही स्टिक एवढी लोकांनी मागणी होती त्याची, ती बरेच लोकांनी घेऊन जातात। 150 रुपयाला पॅकेट येतं समर्थ दर्शन, त्याची आपण अगरबत्ती पण बनवली। ही पण 100 रुपये 50 ग्रॅम प्रमाणे आहे। आणि टॉप आमच्या 10 अगरबत्त्या ज्या टॉप आहेत, त्याच्यामध्ये समर्थ दर्शनचं नाव आहे। त्याच्यानंतर बहर, ज्यांना खरंच अगरबत्ती एकदम डार्क लागते, जास्त मोठा सुगंध पाहिजे, ती अशी ही अगरबत्ती बहर आहे। नावाप्रमाणे संपूर्ण एरियामध्ये बहरच जाते। म्हणजे एक तुम्ही जर गल्लीच्या टोकाला लावली तर बाजूच्या पुढच्या टोकापर्यंत म्हणजे अशी सुगंध येणार तिथं, अशी गल्लीत अगदी सुगंध होणार, अशी ही बहर अगरबत्ती आहे। बहर पण 100 रुपये 50 ग्रॅम। अशा विविध प्रकारच्या अगरबत्त्या, धूप, कापूर आणि पूजेला लागणारं सगळं गणपतीचं साहित्य, जसं की कंठी, खडा धूप, कापूर, हळद कुंकू आणि सगळे हार, कंट्या, जे काय पाहिजे ते आपल्या गुरुकृपामध्ये आता उपलब्ध झाले आहे। गणपती जवळ आलेले आहेत, लोकांना चावल लागलेली आहे, तर खरेदी करायला लोक बाहेर पडलेले आहेत। जर कोणाला खरंच सुंदर सुंदर अगरबत्त्या हव्या असतील
तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथभंडार, लालबाग, गणेश गल्ली अवश्य भेट द्या. अनुभव घ्या आमचा. आवडली तर तुम्हाला वेळ मिळेल की आपली कशी अगरबत्ती आहे लावून बघूया, मग गावाला घेऊन जायची की नाही तर ते ठरवा. आणि तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या कुरिअर सेवा पण उपलब्ध आहे. खाली व्हॉट्सअपला मेसेज करा, ज्या कोणत्या अगरबत्त्या आहेत त्यांचं नाव लिहा, आम्ही त्यांची किंमत सांगू, खर्च काय आहे तो सांगू आणि तुम्हाला पोस्टाने पाठवून देऊ. तर मी सिंगापूरला असतो, नेव्हीमध्ये केमिकल टँकरवर असतो. तर तिकडे असताना मी काकांची व्हिडिओज बघितली आणि व्हिडिओ 2-3 म्हणजे पूर्ण सर्च केलं. पायरेट्स वगैरे, ते लाकूड वगैरे, ते सगळं बघितलं. आणि त्यांचे जे रिव्ह्यूज होते खाली बघितलेले, कमेंट्स होत्या त्या जेन्युइन होत्या. त्यांची प्राईस पण म्हणजे अशी ओव्हर प्राईस नाही आहे, प्राईस सुद्धा चांगले आहेत. मग त्यासाठी मी आज तिथे गणेश गल्लीमध्ये आलेलो आहे, लालबागमध्ये गुरुकृपा धार्मिक भंडार. आणि वस्तू सर्व चांगल्या आहेत आणि कस्टमरचे रिव्ह्यू पण चांगले आहेत आणि कस्टमर पण येतात, बऱ्याच वस्तू घेतात आणि त्यांचे प्राईस एकदम मस्त आहेत. त्याच्यामुळे काय डाऊटच नाही, तुम्ही येऊ शकता आणि नक्की व्हिजिट करा सर्वांनी, माझी विनंती असेल. नमस्कार मंडळी. तर बघू शकता तुम्ही प्युअर काशाचे नगरी टाळ, जसे की भजनाला, आरतीला, आपल्याला गणपतीला गावाला भजनासाठी, आरतीसाठी हे सुंदर सुंदर असे विविध प्रकारचे म्हणजे 3 साईजमध्ये लहान, मोठे, मीडियम असे सगळे टाळ, तसेच झांजा गुरुकृपामध्ये ह्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचा नाद बघू शकता तुम्ही, एकदम मस्तपैकी अगदी 2 इंचापासून 4 ते 5 इंचापर्यंत तुम्हाला झांजा तसेच टाळ पण मिळू शकतात. मोठ्यात मोठा 4 इंचाचा आहे बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला हवा असेल तर नक्कीच गुरुकृपाशी संपर्क करा किंवा दुकानात या, दुकानामध्ये सर्व साहित्य उपलब्ध आहे आणि आपण हे 12 महिने विकतो. जर तुम्हाला हवा असेल तर नक्कीच गुरुकृपामध्ये एकदा भेट द्या. धन्यवाद. ह्या सगळ्या अगरबत्त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.